सलग 5 दिवसाच्या घसरणीनंतर सोन्याने रेकॉर्ड मोडला। आज बाजार उघडताच सोन्याने मागचे सगळे विक्रम मोडीत काढले। सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर। आज वार रविवार 26 एप्रिल। आज सोन्याच्या भावात झाली सगळ्यात भयानक उलथापालट। आजचे भाव पाहून 99% लोक म्हणतायत की सोनं खरेदी करायचंय, पण सगळ्यांचा हा निर्णय चुकणार, कारण की पुढील 24 तासात सोन्यामध्ये आणखी भयानक उलथापालट होण्याची बातमी समोर आली। आज सकाळी बाजार उघडला, चांदीचे भाव जाहीर झाले। चांदीच्या भावामध्ये 1000 रुपयांनी भाव बदलला होता। लोकांना वाटलं दररोजच आहे, कालही चांदी घसरली होती, परवाही घसरली होती। आज 1000 रुपयाचा फरक पाहून लोकांना फारसं काही वाटलं नाही, पण त्यानंतर सोन्याचे भाव जाहीर झाले। 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव जेव्हा जाहीर झाला तेव्हा सगळ्यात मोठा धक्का बसलाय, कारण की सोन्याचा आजचा भाव म्हणजे सगळे जुने रेकॉर्ड मोडीत काढणारा भाव आहे। आजचा हा भाव पाहताच लोक खुश झाले। दुकानात अचानक गर्दी वाढायला सुरू झाल्याचं चित्र समोर झालं, पण इथे सगळ्यात मोठी चूक आता लोक करतायत, कारण की आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर 90% लोकांना असं वाटतंय की आपण ताबडतोब जाऊन सोनं खरेदी करावं, कारण की त्यामुळेच भाव जाहीर होताच लोकांना दुकानात रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली। पण मुद्दा हा नाहीये का सोनं खरेदी करायचं की थांबायचं, मुद्दा हा आहे की तुम्ही काय निर्णय घ्यायचं। कारण की काल एक अशी घटना घडली जी सोने खरेदीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली होती, ज्यामध्ये 2 लोकांनी सोनं खरेदी केलं आणि ज्यामुळे त्यांच्यामध्ये एका व्यक्तीचा झालाय 40,000चा फायदा, तर दुसऱ्याचं झालंय 2 लाख रुपयाचं नुकसान। लक्षात घ्या, भाव कमी जास्त होत राहतात, हे दररोजच आहे, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, या 2 लोकांनी चूक केली आणि त्या चुकीमुळे एकाचा झालाय 50,000चा फायदा आणि दुसऱ्याचं झालंय 2 लाखाचं नुकसान। 2 व्यक्तींची घटना, 2 व्यक्तींनी 2 वेगळे निर्णय घेतले आणि ज्यामुळे एकाचा 50,000चा फायदा झालाय आणि एकाचं झालंय 2 लाखाचं नुकसान। आता हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय। हे 2 व्यक्ती, एकाला 40,000चा फायदा तर एकाचं 2 लाखाचं नुकसान झालंय। ही गोष्ट तुम्ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे। या गोष्टीमध्ये एक व्यक्ती ज्याचं वय 50 वर्ष, त्याला गळ्यातली एक चेन करायची होती, तर दुसऱ्या व्यक्तीचं वय होतं 70 वर्षाचं। दोघंही मित्र होते, पण दुसऱ्या व्यक्तीच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याला 2 लाखाचं सोनं खरेदी करायचं होतं। ही घटना दोघांची सोशल मीडिया व्हायरल झालेली आहे। ते जेव्हा दुकानात गेले तिथला सीसीटीव्ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। त्यातल्या एकाचा 50,000चा फायदा झालाय तर दुसऱ्याचं 2 लाखाचं नुकसान झालंय। एकाच दुकानातून दोघांनी सोनं खरेदी केलं, पण एकानं एक निर्णय घेतला आणि दुसऱ्याने दुसरा निर्णय घेतला। पण आज जर फायदा तोटा बघितला तर अक्षरशः लोकांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही। आता ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण की 99% लोकांकडून एक चूक होती आणि त्या चुकीमुळे तोटा होत असतो आणि हीच गोष्ट आता संपूर्ण देशात व्हायरल होत आहे। पण त्याआधी आजचे चांदीचे भाव आपण पाहून घेऊया, कारण की चांदीमध्ये जो बदल झालाय, कालचा भाव 248 रुपये प्रति ग्रॅम होता, म्हणजेच आजचा भाव जर आपण बघायला गेलं तर तो 249 रुपये प्रति ग्रॅम झालाय। म्हणजे एका ग्रॅम मागे 1 रुपयाची वाढ झाली। 1 रुपयाची ग्रॅम मधली वाढ जर आपण गृहीत धरली तर एका किलोमध्ये कालचा भाव 2,48,000 होता, तर आजचा 2,49,000 झाला। म्हणजे एका किलोमध्ये 1,000 रुपयाचा फरक पडलाय। आता आपण आजचे सोन्याचे ताजे भाव आपण पाहणार आहोत। 26 एप्रिलचे 18 कॅरेटचा भाव काय, 22 कॅरेटचं काय, 24 कॅरेटचं काय। पण देशाच्या इतिहासात काल जी घटना घडलेली आहे तिच्यातून तुम्हाला शिकायला खूप मिळणार आहे। पहा, 2 घटना घडल्यात। म्हणजे एक घटना घडली ज्याच्यामध्ये 2 मित्र होते, आता ज्यामध्ये एका मित्राचा 50,000चा फायदा झालाय आणि दुसऱ्याचा 2 लाखाचा तोटा झालाय। आता ही गोष्ट जिचा व्हिडिओ व्हायरल होतोय, नेमकं काय निर्णय घेतल्यावर फायदा होतो आणि काय निर्णय घेतल्यावर तोटा होतो हे समजून घेऊया 20 सेकंदात आणि लगेच आजचे ताजे भाव जाणून घ्या। ही घटना सोने खरेदीच्या बाबतीतली आहे, ती तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा खिस्सा कापला जाऊ शकतो। यामध्ये झालं असं, एका व्यक्तीचं वय 50 वर्ष, ज्याला गळ्यातली मोठी चेन करायची होती आणि कदाचित ते त्याला दाखवायची, शो ऑफ करायचं असेल म्हणून त्याला घ्यायची होती, पण त्याचाच मित्र ज्याचं वय 70 वर्ष। आता नागपुरातले दोन्ही घटना आहे, या घटना टीव्हीला व्हायरल होत आहे। पहा, एका व्यक्तीचा जो निर्णय होता त्याने 50,000चा फायदा केला, तर दुसऱ्या व्यक्तीने निर्णय घेतला ज्याचं 2 लाखाचं नुकसान होतंय। आता पहा, पहिला माणूस जो होता तो घाईघाईत गेला, ज्याच्या मुलीचं लग्न होतं, 2 ते 2.5 लाख रुपयाचं सोनं त्यानं बुक केलं, तिच्यासाठी मंगळसूत्र, अंगठी, लॉकेट घेतलं होतं आणि दुसऱ्या व्यक्तीला चेन करायची होती। दोघंही मित्र दुकानामध्ये गेले होते। दुकानात गेल्यावर त्यांनी काय केलं, एकाचा 50,000चा फायदा आणि दुसऱ्याचं 2 लाखाचं नुकसान कसं काय झालं, त्या दुकानातला सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे। आता भाव कमी जास्त होतात आणि भाव कमी जास्त झाल्यावर लोकांनी महागड्या भावात ज्यांनी खरेदी केलं ते भाव कमी झाल्यावर नाराज होतात,
पण मुद्दा तो नाही, भावाचा विषय नाही, विषय इथं वेगळाच आहे. 70 वर्षाचे आजोबा होते, ज्यांच्या मुलीचं लग्न होतं, त्यांनी सोनं बुक केलं. मग आता आजचा भाव काय होता, त्यांचं काय झालं, त्याआधी दुसरा जो मित्र होता त्यांनी चेन बघितली, वजन बघितलं, सगळं बघितलं, पण त्यांनी काय डोकं लावलं की ज्यामुळे कोणाचा फायदा झाला आणि कोणाचं नुकसान झालं. हा व्हिडिओ व्हायरल का होतोय, मग सध्या आजचा जो भाव आहे या घटनेचा नेमका अर्थ काय आहे, तुम्ही याच्यातून काय बोध घ्यायचा, या गोष्टीतून शिकण्याचा मुद्दा काय आहे. पहा, दररोजच भाव कमी जास्त होतात एवढं आपल्याला माहित आहे, पण सोने खरेदी करताना एक अशी चूक आहे की तुमचे लाखो रुपयांचं नुकसान करू शकते. आता सगळ्यात पहिली गोष्ट इथं काय झाली, ज्याला चैन करायची होती त्या व्यक्तीनं काय केलं, भाव पाहिला आणि त्यांनी ताबडतोब थांबून घेतलं. पण आजोबांना गडबड होती, आजोबांनी सोनं बुक केलं, आजोबांनी आता काल बुक केलं, पण जेव्हा आज सकाळी ज्यांनी टीव्ही चालू केला आणि आजचा भाव बघितला तेव्हा आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याला चैन करायची होती त्या चैन करायच्या व्यक्तीवर स्मित हास्य आलं. ते आज दोघंही दुकानात गेले, दोघांचाही आजचाही व्हिडिओ समोर आला. आता त्यांची नेमकं चूक काय झाली, 2 लाखाचं नुकसान कसं काय झालं, कोणाचा 50,000चा फायदा झाला, हा मुद्दा तुम्हाला समजून सांगणार आहे पुढील 20 सेकंदामध्ये. पण त्याआधी आजचे 18 कॅरेटचे भाव काय आले आहेत, 18 कॅरेटच्या भावामध्ये किती फरक पडलाय ते पाहूयात. नंतर 22 कॅरेटचा आणि 24 कॅरेटचा भाव पाहूयात आणि नंतर तुम्ही काय काळजी घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की अर्ध नॉलेज जे घेतलं तुम्ही तर ते काहीच कामाचं नाही. आता पहा, प्रति ग्रॅम 18 कॅरेटचा जो भाव आज आलेला आहे तो 11,780 रुपये आहे. हा एका ग्रॅमसाठी म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,17,800 रुपये इतका बदल त्याच्यामध्ये झालाय. आता हा फारसा बदल झालेला नाही, पण खरा बदल 22 आणि 24 कॅरेटमध्ये झालाय, कारण की 18 कॅरेटचे कोणी दागिने बनवत नाही. हिऱ्याच्या दागिन्यांना बेस म्हणून 18 कॅरेटचे दागिने त्या ठिकाणी वापरले जातात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 22 आणि 24 कॅरेटचे भाव कशा पद्धतीने आलेले आहेत, काय भाव झालेले आहेत. आता हे भाव जाणून घेण्याआधी ते तुम्हाला गुपित सांगणं खूप गरजेचं आहे. ते गुपित असं आहे बघा, 29 डिसेंबर रोजी सोनं 1,80,000ला टच झालं होतं आणि आता काही दिवसातच सोनं पुन्हा 1,40,000पर्यंत आलं होतं. आता तुम्ही म्हणाले मागचं कशाला सांगता, आजचे भाव सांगून व्हिडिओ बंद करा. पण मुद्दा लक्षात घ्या, लोकांना हेच समजत नाही की भाव कोणत्या भावाला सोनं खरेदी करायचं आणि कोणत्या भावाला विकायचं. आता इथला मुद्दा लक्षात घ्या, तज्ज्ञ लोकांशी बोलल्यावर असं लक्षात आलं की 29 डिसेंबर रोजी सोनं 1,80,000ला टच झालं. त्यानंतर पुन्हा कधीच सोनं 1,80,000पर्यंत आतापर्यंत गेलं नाही, 1,70-1,75 पर्यंत गेलं होतं आणि निच्चांकी पातळी त्याची 1,40,000 होती. मग 1,40,000च्या खाली गेलं नाही, म्हणजे याचा अर्थ असा लक्षात घ्यायचा की 1,40,000ला सोन्याच्या भावाला एक सपोर्ट आहे आणि 1,80,000ला रेजिस्टन्स आहे. म्हणजे लक्षात घ्यायचा 40,000 रुपयाच्या मध्ये सोनं फिरतंय. मग लक्षात घ्या, जेव्हा सोनं 1,80,000च्या वर जाईल तेव्हा सोनं कदाचित 2 लाख 3 लाखाची पातळी गाठू शकतं आणि जेव्हा सोनं 1,40,000च्या आत येईल तेव्हा सोनं कदाचित 1 लाखाच्या आत येऊ शकतं. मग आता ही लेवल माहिती नसल्यामुळेच लोक काय करतात, सोनं 1,000-2,000 रुपयांनी कमी झालं का धावत जाऊन खरेदी करतात. तर आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे की सोनं 1,40,000च्या आसपास जेव्हा जाईल तेव्हा असं गृहीत धरायचे की सोनं सध्याच्या कंडिशननुसार हे चांगल्या स्थितीमध्ये आलंय आणि 1,80,000च्या आसपास जेव्हा जाईल तर समजून घ्यायचं तो विकण्याचा काळ आहे. अशीच माहिती काही तज्ज्ञ लोकांकडून समोर आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आजचे भाव काय आहेत. तर सगळ्यात आधी आपण 24 कॅरेटचे भाव पाहतोय. तर 24 कॅरेटचा काल प्रति ग्रॅमचा भाव होता 15,475 रुपये आणि आजचा भाव झालाय 15,355 रुपये, म्हणजे 120 रुपयाची घसरणी ते दिसते आहे. त्यानंतर जर आपण कालचा 24 कॅरेटचा 1 तोळ्याचा भाव बघितला तर तो 1,54,750 होता आणि आजचा भाव 1,53,550 रुपये आहे, म्हणजेच 1,200 रुपयांची घसरणी ते झाली आहे. आता 22 कॅरेटचा जर आपण भाव बघायला गेलं तर कालचा भाव होता 1,41,854 रुपये आणि आजचा भाव झालाय 1,40,754 रुपये, म्हणजे 1,100 म्हणजे 1,100 रुपयांची घसरणी ते स्पष्टपणे दिसते. आता सध्याचे हे जे भाव चालू आहे तर याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे. तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स याआधी माहिती होतं का, म्हणजे सोन्याची सपोर्ट लेवल किती आहे आणि रेजिस्टन्स लेवल किती आहे याआधी तुम्हाला माहिती होतं का. त्याचबरोबर आता मग तुमच्या मते किती भाव असायला पाहिजे, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1 लाख. तुमच्या भावाचा आकडा तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण की ग्राहकच कोणत्याही वस्तूचे भाव ठरवू शकतो आणि ग्राहकाने जर एक दिवस ठरवलं तर सोन्याला पाहिजे त्या किमतीत आपण आणू शकतो, तो सपोर्ट देखील तोडू शकतो. त्यामुळे तुमचा भाव कमेंट करा, कारण की कमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जास्तीत जास्त लोकांना समजेल की या भावात कोणाला किती भावात सोनं पाहिजे. त्यामुळे कमेंट नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.